लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीला कशी शय द्यायची, त्यांना कसं बाजूला करायचं या विचारातून जी स्कीम सरकारने लॉन्च केली ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आपल्याला सर्वांना माहिती आहे की या योजनेअंतर्गत सरकारने ऑलमोस्ट 2 कोटी महिलांना महिन्याचे 1500 रुपये द्यायला सुरुवात केली। ही स्कीम थोड्याच वेळात खूप पॉप्युलर झाली। महिलांनी बँकेमध्ये त्यासाठी गर्दी केली। अंगणवाडी वर्कर्स त्याचा फॉर्म भरून देण्यासाठी कार्यरत होत्या। या सर्वातून सरकारला भरघोस मतदान मिळालं आणि महायुती सरकार परत एकदा सत्तेत आलं। पण आता मात्र खूप वेगवेगळ्या बातम्या येत आहेत। त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे लाडकी बहीण योजनेची ज्या 2 कोटी महिला होत्या त्यातल्या किमान 20 लाख महिलांना त्या लिस्टमधून बाहेर काढण्यात येणार आहे। त्या महिलांना येत्या काळात कोणत्याही प्रकारचा मासिक हप्ता किंवा पैसे मिळणार नाहीत। आणि याचा सगळ्यात मोठा निकष म्हणजे ज्या कुटुंबांचं इन्कम हे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्या कुटुंबातल्या महिलांना हा लाभ मिळणार नाही। दुसरं म्हणजे अशा लाडक्या बहिणी ज्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंट स्कीमचा फायदा ऑलरेडी घेत आहेत त्यांना देखील याच्यातून एक्सक्लूड करण्यात येणार आहे। आता यातून एक छोटासा प्रश्न उद्भवतो की जर हे असं आहे तर पहिल्यांदा पैसे का देण्यात आले, याच्या मागचं राजकारण काय आहे, आपण हेच समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न करू। नमस्कार, मी आकाश खडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स। सरकारने ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेची अनाउन्समेंट केली त्यावेळी विरोधकांनी त्याला कडाडून विरोध केला। पण नंतर विरोधक मात्र स्वतःहून म्हणायला लागले की तुम्ही 2100 रुपये देणार तर आम्ही 3000 रुपये देणार, असं त्यांच्या राजकारण चालू झालं। थोडक्यात काय तर विरोधकांना हे शेवटपर्यंत कळालंच नाही की आपल्याला ही स्कीमला सपोर्ट करायचा आहे की त्याला विरोध करायचा आहे। आणि यातच पूर्ण निवडणूक फिरली, राजकारण फिरलं आणि महायुती परत एकदा सत्तेवर आली। आता मात्र आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस जे सध्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितले की आम्ही 2100 रुपये महिलांना देऊ, 1500 चे 2100 करू, पण यातून भरपूर महिलांना एक्सक्लूड करण्यात येणार आहे। एक छोटासा प्रश्न फक्त माझा सरकारला आहे की हे जे निकष आहेत हे पहिल्यांदा नव्हते का, आणि असले तर त्यांचं पालन का करण्यात आलं नाही। म्हणजे थोडक्यात असं दिसतं यातून की ही स्कीम जी लॉन्च झाली त्याचा राजकीय जो फायदा होता त्याच्याकडे सरकारचा डोळा होता, सत्ताधाऱ्यांचा डोळा होता। आता विरोधक या 5 वर्षाच्या टर्म मध्ये सरकारला कसा विरोध करतात हे बघणं इंटरेस्टिंग असेल। आणि त्यात ते महिलांना हे पटवू शकतात का की सरकारनं फक्त वोट साठी तुमचा उपयोग केला, तुम्हाला पैसे दिले, आणि आता ज्यावेळेस सरकार स्थापन झालं त्यानंतर मात्र आता ते निकष लावत आहेत। जर विरोधकांना हे महिलांना हे पटवण्यात यश आलं तर त्यांना येणाऱ्या 5 वर्षानंतरच्या निवडणुकीत त्याचा नक्की फायदा होईल। कदाचित येणाऱ्या लोकल बॉडीजच्या इलेक्शन मध्ये देखील फायदा होईल। उद्धव ठाकरेंना बीएमसीच्या इलेक्शन मध्ये हा मुद्दा उचलून धरण्याचा खूप मोठा चान्स आहे। ते त्याच्याबद्दल काय करतात हे आपण बघूच। आणि सरकार मात्र महिलांना कसं पटवते की हे निकष लावणं काय गरजेचं होतं हे देखील आपण येत्या काळात बघू। तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।